की माहिती होती जी तुम्हाला मिळाली नव्हती जी साक्षीदारांचे 164चे जबाब आणि आरोपींचे कलम 18चे जबाब दिलेले नाहीत, व्हिडिओ वगैरे दिलेले नाही, कागदपत्र मागणी केलेली आहे. सरकारी पक्षांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेतलाय. दोषारोपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही, तुम्हाला काय अपेक्षा? 164चे जबाब, आरोपींचे कलम 18 मकोकानुसार नोंदवलेले जबाब, जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सुद्धा प्रती आम्हाला दिलेल्या नाहीत. कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला ते सगळं भेटल्याशिवाय? कोर्टाने नाही, तो कायद्याप्रमाणेच आमचा अधिकार आहे. पण आता पुढच्या 26 तारखेच्या आत तुम्हाला कागदपत्र मिळणं अपेक्षित नाही, आम्हाला मिळणं अपेक्षित होतं पण त्यांनी 26ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे. पण ते कागदपत्र दिले का नाही याबद्दलचं शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला? हां, त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितलाय. तर त्याचं काय कारण आहे? आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय आणि त्यांना कोर्टाने वेळ दिलाय. कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे होतं. दोषारोप तुम्हाला अर्धवटच भेटला असं? हां, अर्धवट भेटले. हो. पण त्यामुळे काय होणार आहे म्हणजे असं आहे की तुम्ही जे सांगताय की त्याच्यामुळे मॅटर पुढे जाणार नाही. अच्छा, आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे, डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार नाही. पण असं काय होतं की चार्जशीट येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते त्यांनाच माहीत. आता आम्हाला काय माहिती त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच माहिती. अच्छा, आता 26 तारखेच्या आधी मिळणार आहेत? नाही, 26 तारखेच्या नंतरच मिळतील. कदाचित 26ला मिळतील किंवा नंतर मिळतील, 26च्या आधी नाही मिळणार. ही रुटीन प्रॅक्टिस आहे का, हे पहिल्यांदा असं घडतं? नाही, जनरली तपासी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चार्जशीट दोषारोप पत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे, पण त्यांनी तसं दिलेलं नाही. काय दिलं नसं ते त्यांनाच माहीत. आता आम्हाला काही सांगता येणार नाही. तर 26ला नुसतं चार्जशीटच देणार का, बाकी जे राहिलेली? नाही, बाकीचे जे डॉक्युमेंट जे मागणी केलेली आहे, जे देणं बंधनकारक आहे ते देणार ना. महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, काही जे पुरावे आहेत किंवा स्टेटमेंट आहेत ते तुम्हाला दिले गेले नाहीत अशी तुम्ही भूमिका मांडली. काय कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेले नाहीत आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे. ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते. पण ते कुठे मागणी केली आहे तुम्ही, कोणते गोष्टी? ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे, पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल. पण ते तुमची मागणी होती की लवकर द्यावे असं म्हणून? अर्धवट नाही, काही कागदपत्र नाही, काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत, ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही. ते सोबत देणं गरजेचं होतं. नाही, ते काही म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात, ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतात. हे रुटीन प्रॅक्टिस. रुटीन प्रॅक्टिस. पुढे नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर. ओके, थँक्यू.